राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका अखेर जाहीर झालेल्या आहेत, पण त्याच्या आधीच उद्धव ठाकरेंच्या जमिनीला हादरे बसायला सुरुवात झाली आहे. वातावरण निर्मिती मागच्या काही दिवसांपासून अशी केली जातीये की ठाकरे बंधू एकत्र, पुन्हा फडकणार मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा वगैरे. सर्वच राजकीय पक्षांना खरं तर मराठी मूडकडून शुभेच्छाच आहेत, पण निवडणुकांच्या या धामधुमीत प्रत्येक राजकीय पक्षात नेमकं काय चाललंय हे तर सांगावंच लागेल. त्यातली अलीकडची घडामोड म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागलेली आहे. यावेळची सुरुवात केली आहे तेजस्वी घोसाळकर यांनी. ठाकरेंच्या सेनेला सोडणाऱ्या त्या काही एकट्या नाहीयेत, आता फ्लो वाढत जाईल. या निमित्ताने 2-3 महिन्यांपूर्वी एक कुणीतरी पुढी सोडली होती की शिंदेंच्या सेनेमध्ये गेलेले माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे परतणार आहेत. त्याचं काय झालं हा एक प्रश्न अनुत्तरित आहेच आहे, ते शोधायचे. उद्धवराज युती अजूनही जाहीर झालेली नाहीये, त्यावरती उद्धव सेनेकडून उत्तर आलेलं आहे, ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे, सविस्तर विश्लेषण करायचं आहे. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या 20-25 वर्षांपासूनची उद्धव ठाकरेंची BMC मधली सत्ता उलथवून टाकायची याचा चंगच भाजपने बांधलाय बहुतेक. नगरसेवकांचा फ्लो भाजपकडे वाढत चाललेला आहे, हे तेच दर्शवतोय. कधी एकदाच्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका संपतात आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात याची वाटच सर्वच राजकीय पक्ष बघत होते. निवडणूक तर जाहीर झालेली आहे आणि महायुतीचा अजेंडा देखील ठरलेला आहे, पण ठाकरेंचा ठरतोय का? आता कारण तेच आहे, कॉन्फिडन्स. मराठी माणसाच्या नावाने मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या आरोपाने हिंदुत्वाच्या विषयाने इथला मतदार आत्तापर्यंत भुलत होता, पण आता कदाचित नाही. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं मागच्या अनेक वर्षांपासूनचं कारस्थान होतं असं उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. मुंबईला गिळणारा ॲनाकोंडा असं अमित शहांना उद्देशून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, किंवा मग मतदार याद्यांच्या घोळावरून आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न, हे सगळं नैराश्य आल्याचं लक्षण असल्याचं महायुतीमधल्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्याऐवजी मागच्या 20 वर्षांच्या काळामध्ये मुंबईतल्या ट्रॅफिकची, त्यानंतर अस्वच्छतेची, सार्वजनिक वाहतुकीची, वाळवीप्रमाणे वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांची, धारावी आणि इतर ठिकाणच्या समस्यांची, वाढलेल्या घरांच्या किमतीची काळजी उद्धव सेनेला काडी मात्रही दिसून आलेली नाहीये. उद्धव ठाकरेंच्या सेनेतला कुठला नेता यावरती बोललेला तुम्ही ऐकला असेल तर आम्हाला नक्की सांगा. महाविकास आघाडी आणि महायुतीतला फरक बघा. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच महायुतीने 3ही पक्षांच्या युतीची घोषणा केली, म्हणजे काही अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी महायुती सोबत लढणार आहे. जसं की मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे दिली. मलिकांविरोधात भाजप किती आक्रमक आहे हे वेळोवेळी आपल्याला दिसून आलेलं आहेच आहे. त्यामुळे नो कॉम्प्रोमाइज या तत्वानुसार भाजप हे शिंदेसेना आणि मित्रपक्षांसह लढेल. अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत कदाचित स्वबळावर लढेल. अर्थात यात कुठलाही विसंवाद त्यांच्यामध्ये दिसून आलेला नाहीये. या उलट महाविकास आघाडी बघा, ती कुठेच दिसत नाहीये. काँग्रेस आणि उद्धव सेना यांची तर एकमेकांवरती कुरघोडी करण्याची कॉम्पिटिशन लागली. काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार असल्याचं ठरल्याच्या नंतर उद्धव सेनेने त्यांना शुभेच्छा दिल्यात उपरोधात्मक. प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांची आघाडी होते, आमच्या त्यांना शुभेच्छा. पण काँग्रेसने किमान ठरवलंय तरी? यांचं अजूनही काहीच ठरत नाहीये. बरं, तुम्हाला काँग्रेसचा प्रॉब्लेम आहे तर राज ठाकरेंबरोबरची युती तरी आत्तापर्यंत जाहीर करायला पाहिजे होती. आता ती 2 दिवसांमध्ये होणार आहे असं संजय राऊत म्हणालेत. हा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत तरी ती युती झालेली नव्हती किंवा त्यांनी जाहीर केलेलं नव्हतं. आता आमचा प्रश्न हा आहे की मराठी माणसाच्या नावाने राजकारण करायचं आणि त्यांना गृहीत धरायचं असं कसं चालेल? या मुहूर्त शोधामध्ये आपले सच्चे शिवसैनिक आपल्यापासून दुरावत आहेत याचं भान तरी आहे का उद्धव सेनेला किंवा उद्धव ठाकरेंना? ज्या तेजस्वी घोसाळकरांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांची प्रतिक्रिया काय होती? शिवसेना मला कुटुंबासारखी, कुटुंब सोडण्याचा हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता, पण वॉर्डातली विकास कामं होत नव्हती, इतरही काही मुद्दे आहेत, त्यामुळे नाईलाजाने असा निर्णय घ्यावा लागला. नाईलाज वगैरे काही नाही, सरळ सरळ उत्तर आहे त्यांना. आणि त्यांनाच काय, एकूणच समोरच दिसतंय की ठाकरेंनी मागच्या 20-25 वर्षांमध्ये मुंबईकरांसाठी ठोस असं काहीच केलेलं नाहीये. तुम्ही मराठी माणसाला गेले 25 वर्ष खोटं बोलून कसं उल्लू बनवलं याचा हिशोब ही मराठी माणूस
येत्या 15 तारखेला घेणार आहे. आणि तुमच्यात आणि आमच्यातला फरक हाच आहे की आम्ही ज्या वेळेला सत्तेवर येतो तेव्हा BDD चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर आम्ही तयार करून देतो. तुम्ही तुमच्या बंगल्या नंबर 1चा बंगला नंबर 2 तयार करता. हाच तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. मुंबई महापालिकेमध्ये कसा भ्रष्टाचार झालाय यावरती खुद्द त्यांच्याच सहकारी पक्षाने म्हणजे काँग्रेसने तेही सत्तेत असताना 2021-22 मध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. आणि ठाकरे काय करतायत तर भाजपा ही बिल्डर जनता पार्टी झाली आहे, एकनाथ शिंदे हे फेकनाथ मिंदे झालेले आहेत अशी टीका करतायत. ही विसंगती आहे. मुंबई महानगरपालिका हा काही कौटुंबिक व्यवसाय नाहीये असा जो काही प्रश्न भाजपने विचारलेला आहे किंवा उपस्थित केलेला आहे त्याला तर्कसंगत असं उत्तर उद्धव ठाकरेंच्या सेनेने दिलं पाहिजे. मुंबईतले रस्ते सुमार दर्जाचे आहेत, जागोजागी खड्डे पडलेले आहेत, चालायला फुटपाथ नाहीयेत बहुतांश ठिकाणी. त्यानंतर जागोजागी अस्वच्छता आहे, सार्वजनिक वाहतुकीची दैना झालेली आहे, प्रदूषणाची पातळी धोकादायक पद्धतीने वाढलेली आहे. या आणि अजून कितीतरी समस्या आहेत ज्यापैकी एकावरही उद्धव सेनेने कधी काम केलेलं नाहीये. केलं असेल तर या समस्या किंवा अशा प्रकारच्या इतरही समस्या व्हिडिओमधून मांडण्याची वेळ आपल्यावरती आली नसती. आणि म्हणूनच मराठी माणूस तुमच्यासोबत राहील हा भ्रम आधी दूर करा. नगरसेवक सोडून जात आहेत यावरूनच काय ते तुम्ही समजून घ्या. आता या निमित्ताने अजून एक प्रश्न आहे की त्या 15 नगरसेवकांचं काय झालं. 2-3 महिन्यांपूर्वी साधारण सप्टेंबरमध्ये अशी बातमी आली की एकनाथ शिंदेकडे गेलेले माजी नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार आहेत. आता ते कधी येणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. यावरती आम्ही तेव्हा म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. तो जर पाहिला नसेल तर नक्की बघा. पण ते कधी येणार याचं कुठलंही अपडेट उद्धव सेनेकडून अद्याप देण्यात आलेलं नाहीये. संबंधित जवळपास 15 नगरसेवकांनी उद्धव सेनेशी संपर्क साधला असल्याचं बोललं जात होतं. पण आता या बातम्या वाचून सुद्धा 3 महिने झालेले आहेत. अनेकांना कदाचित विस्मरणही झालं असेल. उद्धव ठाकरेंनी त्यांचा फोन उचलला नसेल का की गद्दार सेनेत गेलेल्यांना परत घ्यायचंच नाही असा ठाम निश्चय ठाकरेंनी केला असेल. तुमचं काय निरीक्षण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. एकनाथ शिंदेंना दणका देण्याच्या नादात आपल्याच पक्षातले लोक तिकडे जाऊन दणके देत आहेत का यावरती जरा लक्ष ठेवायला हवं उद्धव ठाकरेंनी. कारण गळती तर सुरू झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे उद्धवराज युतीची घोषणा येत्या 1-2 दिवसामध्ये होणार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. बघूया काय स्ट्रॅटेजी असणार आहे, विकासाचा काय व्हिजन असणार आहे की फक्त मराठी माणूस आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव वगैरे ऐकायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. याशिवाय तुमच्या वॉर्डामध्ये कोणत्या समस्या आहेत, स्थानिक माजी नगरसेवकाने काही कामं केली आहेत का, आताचं राजकीय वारं नेमकं काय आहे, प्रतिक्रिया द्या आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.